शेतकऱ्यांच्या शेतातील पिवळे सोनं म्हणून हळद पिकाची ओळख आहे। याच हळदीनं कधी काळी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नवसंजीवनी आणलेली होती। मात्र सध्या हळदीच्या पिकावरती वेगवेगळे रोग पडत असल्यानं याच हळदीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलेले आहेत। मी सध्या हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील भानखेडा शिवारामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण हळदीच्या पिकावरती अगोदर करप्या रोगाने आक्रमण केलेलं होतं आणि आता याच हळदीवरती खोड अळीनं हुमणी अळीनं देखील आक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी पुढच्या अडचणीमध्ये आलेला आहे। माझ्यासोबत काही हळद उत्पादक शेतकरी आहेत। आपण जर पाहिलं तर मला सांगा दादा, ही सगळी हळद आहे आणि या हळदीवरती वेगवेगळे रोग पडलेले आहेत। काय झाले नेमकं या हळदीला? या हळदीला सर 10 वर्षाच्या अगोदर भरपूर उत्पादन होतं। 30च्या जवळपास आम्हाला एकरी उत्पादन यायचा आणि आता पाहिलं तर खर्च भरपूर वाढलेला आहे। रासायनिक सगळी शेती झालेली आहे, त्याच्यामधले जीवाणू काहीतरी नष्ट होऊन चालले। तर सरकारने याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला काहीतरी मदत होईल अशी त्यांनी काहीतरी नैसर्गिक शेती बनवण्यासाठी काहीतरी हे करावे। तर आताच्या स्थितीमध्ये हळद पाहिली तर खर्च भरपूर वाढलेला आहे आणि हळदीवर आणि करप्या रोग आणि हुमणी लागलेली आहे आणि हळदीवर आता ह्या एवढ्या कांडी अशी जर वाढ झाली कांडीची हळदीची तर शेतकरी काय करणार? त्याला काय पर्याय सरकारने आम्हाला पहिलं किती क्विंटल उत्पादन व्हायचं एकरी आणि आता किती व्हायले? एकरी अगोदर 5 वर्षाच्या अगोदर किंवा 10 वर्षाच्या अगोदर 30 क्विंटल आम्हाला एकरी व्हायचा आणि आता काय आहे, आता ह्या रोगराईमुळे जवळपास 6-7 क्विंटल आम्हाला उतार यायले आणि याच्यामध्ये काय सरकारनं आमच्या शेतकऱ्याजवळ माल आला की भाव पाडून टाकायले आणि जेव्हा आमच्या जवळ माल इकून गेला तेव्हा 15, 16, 17, 18, 19, 20 पर्यंत टाकाले। सगळं ते व्यापार लाईनाची फायदा करून टाकाले। शेतकरी वर्ग याच्यामध्ये खाली होत चालले। ही हळद उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आहे। खरं तर हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्र देश नव्हे तर जगामध्ये सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला गेलेला आहे। हिंगोलीमध्ये हळद संशोधन केंद्र देखील स्थापन झालेलं आहे। मात्र हळद उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळं आणि या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळं हळदीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलेले आहेत आणि त्यामुळे ज्या हळदीनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती केली होती त्याच हळदीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले आहेत। त्यामुळे सरकार आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या हळद उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।